नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रचंड ऊन वाढलेलं आहे. सूर्य आग ओकतोय. 40-42 पर्यंत तापमान गेले. बाहेर पडावे की नाही अशी परिस्थिती आहे. निसर्ग एकीकडे कोपलेला असताना दुसरीकडे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय. विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये टक्कर आहे आणि त्यामुळं अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. महाराष्ट्र म्हटलं की शरद पवार यांचं नाव येतच येतं. शरद पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचं पान देखील हलत नाही असं म्हटलं जातं. सत्तेवर कोणीही असो, पण तो शरद पवारांचे सल्ले घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही असं एक समज होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी हा समज मोडीत काढला. 2014ला देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले आणि त्यांनी 5 वर्षाची टर्म पूर्ण केली. पवारांनी अनेक माध्यमातून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण फडणवीस पुरून उरले. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत या सगळ्या विरोधाचं उत्तर काढण्याची जबाबदारी ही फडणवीसांनी घेतली आणि त्यामुळेच बारामतीमध्ये पवार कसे अडकून राहतील यासाठी पूर्णपणे ताकद भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं लावली आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनीही अर्ज भरलेला आहे. या ठिकाणची लढाई ही नणंद भाऊजाई अशी नसून देशाच्या भविष्याची लढाई आहे असं सांगत भाजप मैदानात उतरला आहे. विशेष बाब म्हणजे या सगळ्या घटना घडामोडीवर आतापर्यंत म्हणजे गेल्या 50-55 वर्षात शरद पवारांना एवढं कधी बारामतीत अडकून पडावं लागलं नव्हतं. म्हणजे आम्ही स्वतः 25-30 वर्षापासून पत्रकारिता करतोय, पण शरद पवार हे अर्ज भरायला आणि त्यानंतर एक विजयी सभा घ्यायला यायचे, ते परत कधी तिकडे फिरकायचे नाही. महाराष्ट्रभर देशभर दौरे करायचे. यावेळी मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होऊन जवळपास 3 आठवड्याचा कालावधी झाला तरी देखील पवार अजून बारामतीच्या बाहेर पडलेले नाहीत. पवार अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत. प्रत्येक नाराज किंवा ज्यांच्यामुळं पवारांवर काही लोक नाराज झालेले आहेत, पवारांच्या खेळीमुळं, पवारांच्या डाव प्रतिडावामुळं अनेकांची स्वप्न धुळीला मिळालेली आहेत, अशा काकडे असतील किंवा थोपटे असतील किंवा इतरही लोकांना पवार पर्सनली जाऊन भेटतायत. पवारांना एवढं यापूर्वी कधीच अडकून पडलेलं कोणीच पाहिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यापूर्वी कधीच प्रचारामध्ये सक्रिय असल्याचं दिसलं नाही. मात्र स्वतः अजित पवारांनी एका भाषणामध्ये 2 दिवसापूर्वीच उल्लेख केला की प्रतिभा काकींना सुद्धा आता प्रचारात उतरावं लागतंय. आता काय बोलावं? याचा अर्थ सरळ सरळ आहे की पवार सगळीकडूनच अडचणीत आलेले आहेत. सुप्रिया सुळे यांचं सीट आज तरी गेल्यात जमा आहे आणि जर का रायबरेली, अमेठी इथं गांधी परिवाराचा पाडाव होऊ शकतो, तर बारामतीमध्ये पवारांचा का पाडाव होऊ शकत नाही, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षानं रणनीती आखली आणि त्या रणनीतीला पॉझिटिव्ह असे जे काही संकेत आहेत ते मिळत असल्याची चिन्ह दिसत आहेत. सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या सभांना भरभरून प्रतिसाद मिळतोय. खडकवासला असेल, भोर असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, खुद्द बारामती असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा सुनेत्रा पवार यांना मिळतोय. आणि त्याच्यामुळेच जर का सुनेत्रा पवार यांना प्रतिसाद मिळाला नसता किंवा सुनेत्रा पवार तेवढ्या प्रभावी ठरल्या नाहीत असं जर का वाटलं असतं, तर पवार एव्हाना महाराष्ट्रभर दौरे करत फिरले असते. पण पवार हे 22-23 तारखेनंतर बाहेर पडणार आहेत. म्हणजे विचार करा, पवारांवर ही वेळ येते आहे. मग इतक्या वर्षात पवारांनी बारामतीचा जो काही विकास केला किंवा पवारांनी महाराष्ट्रामध्ये जे काही फिल्डिंग लावायची त्यांची पद्धत होती, ती बारामतीमध्ये सपशेल अपयशी ठरते का, अशी देखील आता चर्चा होऊ लागली. अनेक राजकीय विश्लेषक असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, यांचं देखील म्हणणं हेच आहे की भाजपनं यावेळी असा काही डाव टाकला आहे की पवार नावाच्या पहिलवानाला यावेळी चितपट करायचंच ठरलेलं आहे.
पवार प्रत्येक वेळी इमोशनल होऊन किंवा विकासाच्या नावाखाली किंवा काही राजकीय ॲडजस्टमेंट, पडद्यामागच्या काही ॲडजस्टमेंट करून नेहमीच बारामती आपल्याकडं राखत आलेले आहेत. पण यावेळी त्यांचं घर फुटले. घरामधला जो कर्ता पुरुष म्हणून ज्या शरद पवारांनंतर अजित पवारांकडे पाहिलं जायचं, शरद पवारांचे वारस म्हणून ज्या अजितदादांकडे पाहिलं जायचं, ते अजित पवार हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसोबत गेले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्यासोबत 40-42 आमदार गेले, काही खासदारही गेले आणि त्यामुळं पवार आज तरी एकाकी पडल्याचं चित्र आहे. आणि याचाच फायदा आता भाजप घेताना दिसून येत आहे. भाजपच काय, कुठलाही पक्ष असला असता तर त्यांनी याच पद्धतीनं राजकारण केलं असतं. पवारांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्यात आज तरी भाजप आणि महायुतीचे नेते मंडळी हे यशस्वी झाल्याचं चित्र दिसून येते. स्वतः सुप्रिया सुळे या देखील मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत. कुठलाही आठवडी बाजार असेल, एखाद्या मंदिरातला कार्यक्रम असेल, सप्ताह असेल किंवा इतर कुठल्याही बैठका असतील, त्या ठिकाणी सुप्रिया सुळे जात आहेत. आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांचे पुतणे योगेंद्र पवार, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासहित सगळे पवार कामाला लागलेत. म्हणजे पवारांचं अख्खं कुटुंब हे अजितदादांच्या विरोधात किंवा सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंसोबत आहे. मात्र दुसरीकडं मतदार हे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याचं आज तरी अंदाज दिसून येतो आहे. नेमकं सुनेत्रा पवार विजयी होणार की पुन्हा एकदा सुप्रिया सुळे या संसदेत पोहोचणार हे 4 जूनला लक्षात येईलच. 4 जूनला निकाल लागल्यानंतर ते स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट निश्चित आहे की सुप्रिया सुळे या डेंजर झोनमध्ये आहेत आणि त्याच्यामुळं शरद पवारांचं टेन्शन हे खूप वाढलंय. शरद पवारांना वयाच्या 85 वर्षांनंतर देखील राजकारणामध्ये सक्रिय राहावं लागतंय. त्यांना लोकांच्या दारात जावं लागतंय. थोपटेंसारखे असतील, काकडेंसारखे असतील, अशा काही दिग्गज लोकांकडे जाऊन बसावं लागतंय. त्यांच्याबरोबर बैठका कराव्या लागतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सुप्रिया सुळे यांना विजय हा सहजासहजी मिळेल अशी शक्यता नाहीये. कदाचित त्यांचा पराभव देखील झाला तर आश्चर्य वाटायला नको. आणि मग जर का पवारांना महाराष्ट्रात फक्त बारामतीमध्ये अडकवून ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी ते प्रभाव टाकू शकणार नाहीत, ते फिरू शकणार नाहीत. हा देखील गेम प्लॅन भाजपचा आहे. पवारांच्या पुढच्या काही काळात 50 सभा महाराष्ट्रात होणार आहेत. पण जवळपास 5 ते 7 सभा या बारामती लोकसभा मतदारसंघात देखील पवार घेणार आहेत. याचा अर्थ एक आहे की पवारांच्या हातातून डाव केव्हाच निसटून गेलेला आहे. पवार हे एकाकी पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पवार कितीही पडले किंवा सुप्रिया सुळे यांनी कितीही ताकद लावली, शरद पवारांनी कितीही पडद्यामागच्या ॲडजस्टमेंट केल्या, तरी देखील तिथं अजित पवार आणि महायुतीचा गड हा प्रभावी ठरताना दिसतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे सुनेत्रा पवार यांना होईल अशी आज तरी शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं प्रचारानंतर किंवा या भागात अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अशा दिग्गज लोकांच्या सभा रॅली झाल्यानंतर वातावरण आणखी बदलतं. किती इथलं वातावरण तापतं, इथला राजकीय पारा कुठपर्यंत हाय होतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.